खेड्यातली बायको भाग 3। गौरीच्या घरासमोर जीप थांबली होती। गावात धूळ उडाली आणि लोकांच्या नजरा पुन्हा त्या घराकडे वळल्या। कोण आलेत? तालुक्यातले लोक दिसतायत। काहीतरी मोठं आहे। गौरी अंगणात उभी होती। तिचं हृदय जोरात धडधडत होतं। जीपमधून अभिजित उतरला। त्याच्यासोबत एक सुसंस्कृत जोडपं होतं। अभिजित हसत म्हणाला, नमस्कार काका, नमस्कार काकू। गौरीचे आई वडील थोडे गोंधळले। त्यांनी त्यांना आत बसवलं। आईने चहा ठेवला। घरात शांतता पसरली। गौरी दरवाजाजवळ उभी होती। तिच्या मनात एकच प्रश्न, हे लोक कशासाठी आले आहेत? अभिजितची आई प्रेमाने म्हणाली, तुमची मुलगी खूप समजूतदार आहे। गावासाठी इतकं काम करते। आम्हाला खूप आवडलं। गौरीचे वडील नम्रपणे म्हणाले, तुम्ही मोठी माणसं, आमचं साधं घर। अभिजितचे वडील हसले, मोठेपणा घरात नसतो, संस्कारात असतो। गौरीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं। इतक्या दिवसांनी कुणीतरी आदराने बोलत होतं। काही वेळ शांततेनंतर अभिजितने थेट विषय काढला, काका, मी सरळ बोलतो, मला गौरी आवडते। घरात क्षणात शांतता पसरली। गौरीचे हात थरथरले। आईने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं। अभिजित पुढे म्हणाला, तिचं सौंदर्य नाही, तिचा स्वभाव, धैर्य आणि लोकांसाठी जगण्याची वृत्ती मला आवडली। गौरीचे वडील स्तब्ध झाले। ते म्हणाले, पण तिचं आधी एक लग्न ठरलं होतं, ते मोडलं। अभिजितने लगेच उत्तर दिलं, म्हणूनच तर तिचा आदर वाटतो। चुकीच्या नात्याला नकार देणं सोपं नसतं। गौरीच्या डोळ्यात अश्रू आले। आईने हळू आवाजात विचारलं, गौरी, तुझं मत? सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या। गौरी काही क्षण शांत राहिली। तिच्या डोळ्यांसमोर समीर, मोडलेलं लग्न, गावकऱ्यांचे टोमणे आणि स्वतःची नव्याने उभी केलेली ओळख फिरत होती। ती म्हणाली, मला वेळ हवा आहे। अभिजित हसला, नक्की, निर्णय तुमचा, फक्त मी वाट पाहू शकतो। हे ऐकून घरातला तणाव कमी झाला। ते लोक निघून गेल्यावर आई वडील आनंदाने बोलू लागले। आई म्हणाली, गौरी, मुलगा किती चांगला आहे। वडीलही म्हणाले, हो, यावेळी देवाने चांगलं स्थळ पाठवलंय। पण गौरी शांत होती। तिच्या मनात गोंधळ होता। हे खरंच नवं सुख आहे की पुन्हा एक नवा निर्णय? दुसऱ्या बाजूला ही बातमी गावभर पसरली। समीरच्या कानावरही गेली। रोहन म्हणाला, अभिजितने गौरीसाठी मागणी घातली म्हणे। समीर काही क्षण गप्प राहिला। मग अचानक उठून म्हणाला, मला गावात जायचं आहे। रोहन चकित झाला, कशासाठी? समीरच्या डोळ्यात वेदना होती, कारण मी तिला हरवत आहे आणि यावेळी शांत बसू शकत नाही। त्या रात्री गौरी घराच्या अंगणात बसली होती। आकाशात चंद्र होता, पण मनात अंधार। तेवढ्यात दारावर टकटक झाली। गौरीने दार उघडलं। समोर समीर उभा होता। त्याच्या डोळ्यात पाणी होतं। तो हळू आवाजात म्हणाला, गौरी, मला शेवटचं एकदा बोलायचं आहे। समीर काय सांगणार? गौरी कोणाला निवडेल, अभिजित की समीर? आणि तिच्या आयुष्यात कोणता मोठा ट्विस्ट येणार? रात्रीचं शांत वातावरण, अंगणात मंद चांदणं आणि दारात समीर उभा होता। त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच गर्व नव्हता, फक्त भीती होती। गौरी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली। इतक्या रात्री इथे का आलास? ती थंड आवाजात म्हणाली। समीर हळूच म्हणाला, मला शेवटचं एकदा बोलायचं आहे। गौरीने आजूबाजूला पाहिलं। गावात कुणी पाहिलं तर पुन्हा चर्चा सुरू होणार होती। ती म्हणाली, 2 मिनिटं आहेत, बोला। समीर अंगणातल्या झाडाखाली उभा राहिला। आवाज थरथरत होता, अभिजितने तुझ्यासाठी मागणी घातली, हे ऐकलं। गौरी शांत होती। तो पुढे म्हणाला, आणि मला समजलं, मी तुला खरंच गमावत आहे। गौरीने सरळ विचारलं, मग? समीरने तिच्याकडे पाहिलं, मग मला कळालं, मी तुझ्यावर प्रेम करतो। गौरीच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य उमटलं। मग लगेच कठोरपणा आला, प्रेम? ती कटू हसली। ज्यावेळी माझा अपमान झाला, गावात चर्चा झाली, मी रडत होते, त्यावेळी कुठं होतं तुझं प्रेम? समीर खाली मान घालून गप्प झाला। तो हळू आवाजात म्हणाला, त्या दिवशी मी फक्त स्वतःला बघत होतो, आज पहिल्यांदा तुला बघतोय। गौरीच्या डोळ्यात अश्रू आले, पण आवाज ठाम होता, उशीर झालाय समीर। समीर जवळजवळ विनवणीच्या सुरात म्हणाला, मला शिक्षा दे, राग कर, पण मला एक संधी दे। गौरी उत्तर देणार इतक्यात घरातून आईचा आवाज आला, गौरी, कोण आहे बाहेर? गौरी घाबरली। समीर मागे सरकला। आई बाहेर आली आणि समीरला पाहताच चेहरा बदलला, तू पुन्हा इथे? तेवढ्यात वडीलही बाहेर आले। त्यांच्या डोळ्यात राग होता। आता काय हवं आहे तुला? समीर नम्रपणे म्हणाला, काका, मी चूक केली, पण आज मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय, मनापासून।
घरात क्षणात शांतता पसरली. वडील संतापले. ज्यावेळी वेळ होती त्यावेळी खेळ केलास, आता दुसरा मुलगा आला म्हणून प्रेम आठवलं? समीरकडे उत्तर नव्हतं. आई म्हणाली, आमच्या मुलीला पुन्हा त्रास देऊ नकोस. गौरीही म्हणाली, समीर, मला आता माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत. तुझ्या भावनांचा भार मला नको. हे ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. तो शांतपणे म्हणाला, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळी मी खोटं बोलत नाही. तो वळला आणि निघून गेला. गौरी त्याच्याकडे पाहत राहिली. मनात हलचल झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित आला. हातात फुलांचा छोटा गुच्छ होता. गौरी, काल रात्री मी फोन केला होता, लागला नाही. गौरी थोडी गोंधळली. हा मोबाईल आत होता. अभिजित हसला. ठीक आहे, मी विचारायला आलो. निर्णयासाठी अजून वेळ हवा का? गौरी म्हणाली, हो, अजून थोडा. अभिजितने तिच्या डोळ्याकडे पाहिलं. तुमच्या मनात काहीतरी चाललंय. गौरी शांत राहिली. अभिजित हळू आवाजात म्हणाला, जर तुमच्या मनात अजून कोणीतरी असेल तर मी मागे हटेन. गौरी चकित झाली. हा माणूस तिला मिळवण्यासाठी नाही, समजून घेण्यासाठी बोलत होता. त्या रात्री गौरी देवासमोर बसली होती. एकीकडे भूतकाळातील समीर, बदललेला, पश्चातापाने भरलेला. दुसरीकडे वर्तमानातील अभिजित, आदर देणारा, समजून घेणारा. आणि मध्ये उभी होती ती स्वतः. तेवढ्यात दारावर पुन्हा टकटक झाली. वडील बाहेर गेले आणि काही क्षणांनी धावत आत आले. गौरी, लवकर चल, समीरचा अपघात झालाय. गौरीच्या हातातील दिवा खाली पडला. समीरची अवस्था कशी आहे? गौरी हॉस्पिटलमध्ये जाईल का? अभिजित काय निर्णय घेणार? समीरचा अपघात झालाय. वडिलांचे शब्द ऐकताच गौरीच्या हातातून दिवा खाली पडला. तेल सांडलं, ज्योत विझली आणि तिच्या मनातही काहीतरी हादरलं. आई घाबरून म्हणाली, काय, कसा झाला? वडील धापा टाकत म्हणाले, गावाबाहेरच्या वळणावर जीप घसरली म्हणे. लोक त्याला तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन गेलेत. गौरीच्या छातीत धडधड सुरू झाली. काही क्षणांपूर्वीच ज्याच्याबद्दल ती विचार करत होती तो आता मृत्यूशी झुंजत होता. आईने तिच्याकडे पाहिलं. गौरी, तू जाऊ नकोस, लोक काय म्हणतील? गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, लोकांनी कधी माझं दुःख उचललंय का? हे बोलून ती ओढणी घेत बाहेर धावली. रात्रीचा अंधार, रस्त्यावर धूळ आणि गौरीची धावपळ. तेवढ्यात मागून बाईकचा आवाज आला. अभिजित होता. गौरी, कुठे चाललात? ती घाईघाईने म्हणाली, समीरचा अपघात झाला, हॉस्पिटलला जाते. अभिजित काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, बस, मी सोडतो. गौरी थोडी थांबली. तुम्हाला वाईट वाटणार नाही? अभिजित हलकं हसला. माणुसकीला मत्सर नसतो. गौरीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. हॉस्पिटलमध्ये गोंधळ होता. बाहेर समीरची आई रडत बसली होती. माझ्या मुलाला वाचवा. गौरी तिला पाहून थांबली. त्या बाईनेही गौरीला पाहिलं. काही क्षण दोघी एकमेकींकडे पाहत राहिल्या. ज्या स्त्रीने तिला कधी अपमानित केलं होतं ती आज पूर्णपणे तुटली होती. समीरची आई रडत तिच्या पायाशी बसली. गौरी, माझ्या मुलाला काही होऊ देऊ नको. गौरी हादरली. ती तिला उठवत म्हणाली, काकू, असं करू नका. डॉक्टर बाहेर आले. रुग्णाला खूप रक्तस्राव झालाय, ताबडतोब रक्त हवं. समीरच्या आईने घाबरून विचारलं, माझं चालेल का? डॉक्टर म्हणाले, गट वेगळा आहे. गौरीने ताबडतोब विचारलं, कोणता गट? बी निगेटिव्ह. सगळे गप्प झाले. दुर्मिळ गट होता, कुणाकडेच नव्हता. तेवढ्यात अभिजित पुढे आला. माझा बी निगेटिव्ह आहे, टेस्ट करा. सगळे थक्क झाले. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. समीरसाठी रक्त देणारा, त्याचा स्पर्धक समजला जाणारा अभिजित होता. काही वेळाने डॉक्टर म्हणाले, रक्त मिळाले, आता ऑपरेशन सुरू करतो. गौरीने सुटकेचा निश्वास सोडला. ती पाकावर बसली. हात थरथरत होते. अभिजित तिच्या शेजारी येऊन बसला. ठीक आहात? गौरी हळू आवाजात म्हणाली, मी स्वतःला समजत नाहीये. त्याच्याबद्दल रागही आहे आणि काळजीही. अभिजित शांतपणे म्हणाला, काही नाती संपतात पण भावना लगेच संपत नाहीत. गौरी त्याच्याकडे पाहत राहिली. पहाटे ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं. डॉक्टर बाहेर आले. रुग्ण शुद्धीवर येईल, पण पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत. समीरची आई रडत देवाचे आभार मानू लागली. गौरीच्या डोळ्यातही अश्रू आले. तेवढ्यात नर्स धावत आली. समीर शुद्धीवर येतोय, पण तो सतत एकच नाव घेतोय. सगळे उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागले. नर्स म्हणाली, तो फक्त गौरी गौरी असंच म्हणतोय. गौरीच्या पायाखालची जमीन सरकली. गौरी समीरला भेटेल का? अभिजितच्या मनात काय चाललंय?
आणि समीर शुद्धीवर आल्यावर कोणतं मोठं सत्य सांगणार? तो फक्त गौरी गौरी असंच म्हणतोय. नर्सचे शब्द ऐकताच गौरी काही क्षण स्तब्ध झाली. समीरची आई रडत तिचा हात धरू लागली. बाळा, एकदा भेट त्याला, तुझं नाव घेतोय. गौरीच्या मनात वादळ उठलं. एकीकडे जुना अपमान, वेदना, तुटलेला विश्वास, दुसरीकडे मृत्यूच्या दारातून परत आलेला समीर. अभिजित शांतपणे उभा होता. त्याने फक्त एवढंच म्हटलं, जा, काही प्रश्न उत्तरांशिवाय राहू नयेत. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत समजूत होती, मालकी नव्हती. गौरी हळूच वॉर्डमध्ये शिरली. समीर बेडवर पडला होता. डोक्यावर पट्टी, हाताला सलाईन, चेहरा फिका, पण डोळे अर्धवट उघडे होते. तिने जवळ जातात त्याने हलकंसं डोकं वळवलं. गौरी, तू आलीस? त्याचा आवाज कमकुवत होता. गौरी शांतपणे म्हणाली, हो, कशी आहे तब्येत? समीरच्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटलं तू येणार नाहीस. गौरीने सरळ उत्तर दिलं, मी माणुसकी म्हणून आले. हे ऐकून समीर हलकंसं हसला, पण त्या हसण्यात वेदना होती. तो हळू आवाजात म्हणाला, गौरी, मला एक सत्य सांगायचं आहे. गौरी गप्प झाली. त्या दिवशी आपलं लग्न ठरत होतं तेव्हा मी खरंच गोंधळलेलो होतो. पण नंतर जेव्हा तू नाही म्हणालीस तेव्हा पहिल्यांदा मला समजलं, तू मला नाही, माझ्या चुकीला नाकारलं होतंस. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांत होती. समीर पुढे म्हणाला, मी शहरात गेल्यावर रोज स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. प्रोजेक्ट, गाव, शेतकरी, हे सगळं फक्त काम नव्हतं. मला स्वतःला परत घडवायचं होतं. तो थांबला आणि म्हणाला, पण एक गोष्ट मी कुणालाच सांगितली नाही. गौरीने विचारलं, काय? समीरने डोळे मिटले. त्या रात्री मी तुझ्याकडे आलो होतो तुला सांगायला की मी शहरातली नोकरी सोडतोय, कायम गावात राहणार होतो. गौरीला धक्का बसला. काय? हो, कारण मला समजलं होतं पैसा असून उपयोग नाही, जर मन रिकामं असेल तर. तेवढ्यात बाहेरून समीरची आई आणि अभिजित आत आले. समीरने अभिजितला पाहताच म्हणाला, तू मला रक्त दिलंस. अभिजित शांतपणे म्हणाला, माणूस म्हणून जे करायचं होतं ते मी केलं. समीरच्या डोळ्यात लाज दिसली. मी तुला प्रतिस्पर्धी समजलो आणि तू माझा जीव वाचवलास. अभिजित हसला. प्रेमात स्पर्धा नसते, निवड असते. गौरी दोघांकडे पाहत राहिली. एका बाजूला भूतकाळ बदलून आलेला समीर, दुसऱ्या बाजूला वर्तमानात समजून घेणारा अभिजित. तेवढ्यात डॉक्टर आले. रुग्णाला विश्रांती हवी. सगळे बाहेर आले. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये गौरी शांत उभी होती. अभिजित तिच्याजवळ आला. मी उद्या तालुक्याला परत जातोय. गौरीने आश्चर्याने विचारलं, इतक्या लवकर? तो म्हणाला, हो, आणि एक निर्णयही घेतलाय. काय? अभिजित हसला, पण डोळ्यात वेदना होती. मी तुमच्यासाठी मागणी मागे घेतोय. गौरी हादरली. का? अभिजित म्हणाला, कारण तुमच्या डोळ्यात अजून उत्तर मिळालेलं नाही आणि मला प्रश्न बनून राहायचं नाही. हे बोलून तो निघून गेला. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री ती हॉस्पिटलच्या गच्चीवर उभी होती. आकाशात तारे होते, पण तिच्या मनात अंधार. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज आला, अभिजित, तुम्ही ज्याच्यासोबत शांत राहाल त्यालाच निवडा. गौरी फोन हातात घेऊन रडू लागली आणि खाली वॉर्डमध्ये समीरच्या रिपोर्टमध्ये डॉक्टरांना काहीतरी गंभीर दिसलं होतं. पुढील भागात पहा, समीरच्या रिपोर्टमध्ये काय आलं? अभिजित खरंच दूर जाईल का आणि गौरी कोणाचा हात धरणार? हे पाहू पुढील भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.